भोपाळमध्ये मोठ्या उत्साहात धुळवड साजरी झाली। एकमेकांना रंग लावत आणि काही लोकांनी भजन करत टाळ वाजवत धुळवडीचा सण साजरा केला। भोपाळमध्ये सर्वात मोठी होळी साजरी झाली। या ठिकाणी तरुणांना एकत्र येत रंगांची उधळण केली। पाण्याच्या टँकरचा वापर करत धुळवड साजरी झाली। पाण्याचा होणारा वर्षाव आणि गाण्यांची साथ अशा वातावरणात भोपाळमध्ये धुळवडीचा मोठा उत्साह दिसला। संपूर्ण देश आज धुलीवंदनाच्या रंगामध्ये न्हाऊन निघालाय। वृंदावनमध्ये मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा होतोय। दरवर्षी या ठिकाणी एकाच वेळी शेकडो जण एकत्र येत धुलीवंदनाचा आनंद लुटतात। वृंदावनमध्ये एकत्र जमत अशा प्रकारे धुलीवंदन साजरी करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी देशविदेशातील अनेक लोकांची गर्दी दरवर्षी होते। उत्तराखंडच्या खटिमा भागात होलिका दहनाआधी आणि नंतर अशी या दोन वेळा होळी साजरी केली जाते। त्याला खडी आणि बैठी होळी म्हणतात। आज स्थानिकांनी गोल फेरा करत नाचत गात धुलीवंदनाचा आनंद लुटला। लोकांनी घराघरात जाऊन होळीच्या शुभेच्छा दिल्या। पिथौरागडमध्ये देखील ठिकठिकाणी धुलीवंदनाचा कार्यक्रम सुरू आहे। पिथौरागडसह संपूर्ण जिल्हा होळीमय झालाय। पारंपरिक नृत्य करत गाणी म्हणत होळी सणाचा आनंद लुटतायत। हिमाचल प्रदेशच्या कुल्लू भागात धुलीवंदनाची धूम बघायला मिळते। स्थानिकांनी पारंपरिक पद्धतीने धुलीवंदनाचा आनंद लुटला। एकमेकांना रंग लावत शुभेच्छा देत आणि गाण्यावरती ठेका धरत धुलीवंदन साजरं होत आहे। धार्मिक नगरी ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनमध्ये देखील होळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। महाकाल मंदिरात आरतीनंतर पुजाऱ्यांनी गुलाल आणि फुलांची धुळवड केली। यावेळी पुजाऱ्यांकडनं बाबा महाकालला रंग लावण्यात आला। शिमल्यात होळीच्या रंगाचा बेरंग झाला। होळी खेळण्यासाठी आलेल्या दोन तरुणांच्या गटात तुफान राडा झाला। होळी खेळण्यावरनं तरुणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर हाणामारी। तरुणांमधील वाद सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील तरुणांनी हल्ला केला। पोलिसांना मारहाण झाली। गाझियाबादमध्ये कुमार विश्वास यांच्या घरी होळीनिमित्त गीत आणि संगीताचं आयोजन करण्यात आलं। एकमेकांना रंग लावत त्या ठिकाणी शायरीची मैफल सजली। जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटातील टोमॅटो फेस्टिवल सारखाच अहमदाबादमध्ये देखील टोमॅटो होळी खेळण्यात आली। यात सारे जण एकमेकांना टोमॅटोज फेकून होळी साजरी करताना दिसले। समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत फुलांचा वर्षाव केला। अखिलेश यादव यांनी आपल्या नेते मंडळींसोबत रंगांऐवजी फुलांची धुळवड केली। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील होळीचा आनंद लुटला। योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये आरएसएसच्या नेते मंडळींसोबत होळी साजरी केली। मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील होळीचा आनंद लुटला। माझा देश अनेकतेत एकता असलेला देश आहे, त्यामुळे आज आम्ही हा रंगांचा सण साजरा करत असल्याचं मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं। तसंच लोकसभा निवडणुकीनंतर आणखी एक मोठी होळी आम्ही खेळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। देशात धुलीवंदनासाठी बच्चे कंपनीसह तरुणाई सज्ज झालेली बघायला मिळाली। ओडिसामध्ये वाळूची होळी साकारण्यात आली। वाळूच्या या होळीतनं पर्यावरणपूरक होळी खेळण्याचं आवाहन तरुणाईला केलं गेलं। देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। इकडे मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती सकाळपासूनच धुलीवंदनाला सुरुवात झाली। तरुणींसोबतच बच्चे कंपनी देखील यात मोठ्या हिरिरीनं सहभागी झाले। गिरगाव चौपाटीवरती विदेशी पाहुण्यांनी देखील धुलीवंदनाचा चांगलाच आनंद लुटला। एकमेकांना रंग लावत विदेशी पाहुणे स्थानिकांमध्ये मिसळत हा सण साजरा करताना दिसले। मुंबईच्या कोळीवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। धारावीत एक गाव एक होळीची परंपरा आहे। इथल्या होळीच्या कार्यक्रमासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी हजेरी लावली। मुंबईच्या प्रियदर्शनी पार्कात इको फ्रेंडली रंगांची उधळण करत धुलीवंदन सण साजरा केला जातोय। सकाळी सकाळी सर्व जणांनी एकमेकांना रंग लावत शुभेच्छा दिल्या आणि धुळवडीला सुरुवात झाली। तर इको फ्रेंडली रंगाचा वापर करण्याचं आवाहन केलं। गिरगावातील अमरवाडी चाळीत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी झाली आहे। मोठ्यांसह लहान मुलांनी देखील एकमेकांना रंग लावला। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी धुळवड साजरी होते। कोळी गीतांवरती नाचत आणि होळीचा रंग उधळत वरळीच्या कोळीवाड्यामध्ये रंगीबेरंगी होळी झाली। यावेळी महिलांनी स्पेशल मिसळपावचा बेत आखला होता। पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या तर्फे रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन झालं। दरवर्षी अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो। यावेळी लहान मुलांनी रंग खेळत धुळवडीचा आनंद लुटला। पुण्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील हजेरी लावत मुलांसोबत रंग खेळण्याचा आनंद लुटला। अमरावतीच्या ग्रामीण भागात देखील धुळवडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। लहानग्यांनी आपल्या मित्रांना पकडून रंग लावला। तर रंगानं भिजल्याशिवाय रंगपंचमीची हौसच पूर्ण होत नसल्याचं पाहायला मिळालं। पाण्याची बचत व्हावी म्हणून नागपुरातील मंगलदीप नगरमध्ये कोरडी होळी खेळण्यात आली। यावेळी रंगांची उधळण करत होळीच्या गाण्यावरती ठुमके लगावण्यात आले। पुण्यातील वाकड परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवरती रंग टाकणाऱ्या महिलांच्या अंगावरती फुगे टाकणाऱ्या हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। या कारवाईत 84 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून
कायदा कलम 68 प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली. होळीच्या निमित्तानं मुलींशी प्रँकच्या नावाखाली छेडछाड कराल तर खबरदार करण्यात येणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. असा प्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाते. जळगाव शहरातील डॉक्टर NM काबरा फाउंडेशनच्या वतीनं निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणपूरक रंगपंचमीचं आयोजन झालं. विविध वस्तूंचा वापर करत हिरवा रंग तयार करून पर्यावरणपूरक आगळी वेगळी ही धुळवड साजरी केली गेली. ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यासोबत धुळवड साजरी केली. टेमी नाका येथील आनंद आश्रम मध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली धुळवड खेळण्याची परंपरा शिवसेनेच्या नेत्यांनी कायम ठेवली. ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीनं एकत्र येत रंगपंचमी साजरी केली. यावेळी राष्ट्रवादीतून उभे असलेले आनंद परांजपे आणि मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी केली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.